शाप म्हटलं की तो वाईटच असे आपल्या मनात येते। शाप हा नेहमी वेदनादायकच मानला जातो। आध्यात्मिक अर्थाने प्रत्येक अंधार प्रकाशाकडे नेतो। याला शापाच्या संदर्भात पाहिले तर बऱ्याच अंशी शाप हे वरदानही ठरू शकतात। तुम्ही ऐकले असेल की जे काही घडते ते नेहमी चांगल्यासाठीच असते, जरी त्याचे तत्कालीन परिणाम वाईट असले तरीही। धार्मिक हिंदू कथांचे उदाहरण घेतल्यास या शापांमुळे सृष्टीला अनेक प्रकारे फायदाच झाला आहे। जसे की दशरथ राजाला मिळालेल्या शापामुळे श्रीरामांचा जन्म झाला आणि रामायण घडले। असाच एक शाप ऋषी भृंगूंनी भगवान विष्णूंना दिलेला, ज्यामुळे त्यांना पृथ्वीवर अनेक वेळा अवतार घेण्यास भाग पाडले। आज आपण याच शापाची कथा या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। महर्षी भृंगू आणि काव्यमाता हे असुर गुरु शुक्राचार्यांचे आई वडील होते। शुक्राचार्य हे बृहस्पतींपेक्षा अधिक ज्ञानी होते। तरीही देवराज इंद्राने बृहस्पतींना शुक्राचार्यांऐवजी आपला गुरु मानले। हा आपला अपमान मानून शुक्राचार्यांनी राक्षसांचे गुरु होण्याचे मान्य केले आणि राक्षसांमार्फत इंद्राकडून सूड घेण्याचे ठरवले। पण देवांनी अमृत प्राशन केल्यामुळे त्यांना अमरत्व लाभले होते। त्यामुळे असुर देवांवर कधीही विजय मिळवू शकणार नाहीत हे शुक्राचार्यांना चांगलेच ठाऊक होते। या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शुक्राचार्यांनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा आणि अमृत संजीवनी मंत्र मिळवण्याचा विचार केला। ही अशी गोष्ट होती ज्याद्वारे मृत व्यक्तीलाही जिवंत केले जाऊ शकत होते। शुक्राचार्य भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्यास निघाले। पण जाण्यापूर्वी त्यांनी राक्षसांना त्यांचे वडील भृंगू आणि आई काव्यमाता यांच्या आश्रमात राहण्याची सूचना केली, जेणेकरून देव त्यांच्या अनुपस्थितीत राक्षसांचे नुकसान करू शकणार नाहीत। ही गोष्ट इंद्राला कळल्यावर त्यालाही राक्षसांवर विजय मिळवण्याची सुवर्ण संधी वाटली आणि एके दिवशी भृंगू ऋषी आश्रमात नव्हते तेव्हा त्यांनी तेथे हल्ला केला। परंतु काव्यमातेने आपल्या योगिक ज्ञानाने आश्रमाभोवती एक संरक्षण कवच तयार केले, जेणेकरून देवांनी राक्षसांना इजा करू नये। अशा रीतीने देवांचा दानवांकडून पराभव होऊ लागला। त्यामुळे घाबरून देवांनी भगवान विष्णूंकडे मदतीसाठी धाव घेतली। भगवान विष्णूंनी इंद्राच्या शरीरात प्रवेश करून देवांना वाचवण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा काव्यमाता देवांचा पराभव करू लागली तेव्हा त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने तिचे मस्तक कापले। जेव्हा भृंगू ऋषींना हे समजले तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंना शाप दिला की त्यांनाही पृथ्वीवर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि जन्म मृत्यूचे भोग भोगावे लागतील। नंतर ऋषींनी कामधेनू गायीच्या मदतीने काव्यमातेला पुन्हा जिवंत केले, परंतु भगवान विष्णूंना दिलेला शाप त्यांनी परत घेतला नाही। भृंगू ऋषींच्या याच शापामुळे विष्णूंना पृथ्वीवर राम, कृष्ण, नरसिंह आणि परशुराम इत्यादी अनेक रूपात अवतार घ्यावा लागला। परिणामी याच शापामुळे भगवान विष्णूंना प्रेम, क्रोध, विश्वासघात आणि वियोगाची वेदना यासारख्या मानवी भावनांचा अनुभव घेण्यास भाग पाडले। राम नसता तर रामायण झाले नसते, भगवान श्रीकृष्णांशिवाय महाभारत आणि म्हणूनच भगवद्गीता सुद्धा अस्तित्वात नसती। त्यांच्यासोबतच नरसिंह, परशुराम आणि कदाचित बुद्ध यासारखे इतर विष्णू अवतारही नसते, ज्यांनी आपल्या सभ्यतेचा इतिहास आणि आपल्या पवित्र ग्रंथांचा मार्ग तयार करण्यास निर्विवाद योगदान दिले। अशा प्रकारे भगवान विष्णूंना मिळालेला एक शाप जगासाठी वरदान ठरला। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।